नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल आज आलेली आहे नाशिकमध्ये. आणि नाशिकमध्ये तर सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे मिसळ. पण मिसळ सोडून आता नाशिकमध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झालेला आहे तो वूड फायर पिझ्झा. नाशिकमध्ये पहिल्यांदाच आलेला हा वूड फायर पिझ्झा टेस्ट करण्यासाठी मी आलेली आहे सावरिया सेट वूड फायर पिझ्झा यांच्याकडे, जो चालू केलेला आहे 2 मित्रांनी. तर आता हा पिझ्झा बनतो कसा ते सुद्धा बघूया आणि टेस्ट करून बघूया की हा लागतो कसा ते. तर चला, आज आम्ही टेस्ट करणार आहोत दादांकडचा स्पेशल सावरिया सेट पिझ्झा, ज्यासाठी दादांनी इथे पिझ्झा बेस बनवायला सुरुवात केली. पिझ्झा बनवण्यासाठी दादा तयार पिझ्झा बेस वापरत नाही, ते फ्रेशली डो घरून बनवून आणतात आणि इथे आपल्या समोर लाईव्ह पिझ्झा बेस बनवतात. हीच तर खरी गंमत आहे ना, लाईव्ह बनवलेल्या पिझ्झा बेसला टेस्ट अजून खतरनाक येते. दादांनी इथे हा पिठाचा गोळा तर मळून घेतलेला आहे आणि आता या पिठाच्या गोळ्याला हाताने स्ट्रेच करून पिझ्झा बेसचा आकार देण्यात येणार आहे. म्हणजे ही सर्व प्रोसेस आपल्या नजरेसमोर होते. पिझ्झा बनवण्यासाठी दादांनी हायजीन चांगलीच मेंटेन केलेली आहे. आता तुम्ही जर विचार करत असाल की आजूबाजूला हे सर्व पीठ पडलं आहे, पिझ्झा डो जेव्हा बनवतो त्यावेळेला पिठाचा वापर तर होतो, इतकं तर होणारच, पण तुम्हाला इथे फ्रेशली वूड फायर पिझ्झा खायला मिळतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती पण आपल्या नाशिक मधली. इथे आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे आणि पिझ्झा बेस हा ट्रे वरती ठेवलेला आहे. पिझ्झा बेस वरती वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, मेयोनीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, हर्ब्स दादांनी स्प्रेड करून घेतलेले आहेत. सर्व प्रकारचे सॉस स्प्रेड करून झाल्यावर वरून दादांनी ऍड केलेलं आहे ते मोझरेला चीज आणि क्वांटिटी बघा किती जास्त प्रमाणात इथे मोझरेला चीज टाकण्यात आलेला आहे. दादांचं स्वप्न होतं की त्यांचा एक छोटासा व्यवसाय असावा. जिद्दीने त्यांनी आपला व्यवसाय तर चालू केला, पण त्यासाठी संघर्ष सुद्धा खूप केले. लहान असताना दादांनी एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम केलं, त्यानंतर त्याच हॉटेलच्या शेफ कडे ट्रेनिंग घेतली जेवण बनवण्याची आणि जेवण बनवता बनवता वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला लागली. त्यातूनच निर्माण झाला हा पिझ्झा. म्हणजेच पिझ्झावर आधी खूप इन्व्हेन्शन झाले, पण काय द्यावं नाशिककरांना हेच दादांना कळत नव्हते. पण नंतर लक्षात आले की काहीतरी युनिक आपण ट्राय करूया, म्हणून दादांनी हा वूड फायर पिझ्झा चालू केला. दादांच्या गाडीवरचा पिझ्झा बनवण्यासाठी वापरला जाणारा ओव्हन सुद्धा त्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेला आहे. म्हणजे बाहेरगावी जसा ओव्हन बनवला जातो तसंच थोडंफार इंडियन स्टाईल मध्ये इनोव्हेशन केलेलं आहे आणि म्हणूनच हा इंडियन स्टाईलचा वूड फायर पिझ्झा दादांनी आपल्यासाठी बनवलेला आहे. दादांनी या पिझ्झा बेस वरती वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, मेयोनीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, हर्ब्स, मोझरेला चीज, पनीर क्यूब, ब्लॅक ऑलिव्हज, ॲलेपिनो आणि रेड पेपरिका सुद्धा ऍड केलेले आहेत. इतक्यावरच न थांबता दादांनी वरून ऍड केलेला आहे ते लिक्विड चीज आणि कॉर्न सुद्धा. हा दादांचा सिग्नेचर पिझ्झा आहे सावरिया सेट पिझ्झा, जो दादांच्या स्टॉल वरचा मोस्ट सेलिंग पिझ्झा आहे. आज मी तो इथे ट्राय करणार आहे. दादा बघितलं थांबता थांबत नाही आहे. या पिझ्झाच्या वरून दादांनी ऍड केलेला आहे पुन्हा मोझरेला चीज आणि जबरदस्त फ्लेवर येण्यासाठी इथे दादांनी ऍड केलेला आहे ते बटरचे क्यूब सुद्धा. दादांनी जे बटर वापरलेलं आहे ते अमूलचं बटर आहे. त्यांच्याकडे मिळणारा हा पिझ्झा तुम्हाला सर्वात बेस्ट पिझ्झा मिळतो, एकदम रिझनेबल रेट मध्ये. म्हणजेच क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये दादा कॉम्प्रोमाइज जरा सुद्धा करत नाही. पिझ्झावर दादांनी ऍड केलेले एवढे इन्ग्रेडियंट बघून मी तर अक्षरशः शॉकच झाली. तुम्ही सुद्धा शॉक झालात ना. आपला सावरिया सेट पिझ्झा तयार झालेला आहे. आता ओव्हन मध्ये जाण्यासाठी बघितलं तुम्ही युनिक स्टाईल मध्ये हा पिझ्झा दादांनी उचललेला आहे आणि सरळ गेलेला आहे हा ओव्हन मध्ये. हा ओव्हन एका प्रकारची भट्टी टाईपच आहे, ज्यामध्ये पिझ्झा चारी बाजूने चांगला कुक होतो आणि त्याचा फ्लेवर एकदम जबरदस्त येतो. दादांच्या पिझ्झा कार्ट वरती तुम्हाला 8 प्रकारचे युनिक पिझ्झा मिळणार आहेत. त्यामध्ये आम्ही सावरिया सेट पिझ्झा टेस्ट करणार आहोत. दादांच्या स्टॉल वरती रोज संध्याकाळी 6 नंतर तुडुंब गर्दी असते त्यांच्याकडचा हा वूड फायर पिझ्झा खाण्यासाठी. इथे आपला वूड फायर पिझ्झा बनून तयार झालेला आहे, जो आहे सावरिया सेट सिग्नेचर पिझ्झा. खरं सांगू तर हा पिझ्झा दिसायला इतका भारी दिसत होता ना की माझी आतुरता वाढत चाललेली हा पिझ्झा खाण्यासाठी. अरे थांबा थांबा, माझी आतुरता तर संपलेली आहे आणि इथे आपला जबरदस्त असा सावरिया सेट सिग्नेचर पिझ्झा तयार झालेला आहे आणि आम्ही इथे हा पिझ्झा टेस्ट करणार आहोत. दादांनी इथे आम्हाला पिझ्झाचे स्लाइस बनवून दिलेले आहेत. बघितलं पिझ्झा किती गोल्डन आणि क्रिस्पी दिसतोय तो, आणि एवढा जबरदस्त टेम्पटिंग पिझ्झा बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. तर नाशिककरांनो, वाट कसली बघताय? तुम्हाला एवढा बेस्ट पिझ्झा बघून जर पिझ्झा खाण्याची क्रेविंग येत असेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा गंगापूर रोड वरील सावरिया सेट वूड फायर पिझ्झाला, ज्यांच्याकडे तुम्हाला सगळ्यात भारी पिझ्झा मिळणार आहे. इथे आपला पिझ्झा खाण्यासाठी तर रेडी झालेला आहे, पण दादांनी एका पेल्यामध्ये थोडस बटर घेतलेलं आहे आणि बटरला दिलेलं आहे थोडं फायर. बटरला थोडी फायर दिल्यावरती इथे बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि हे मेल्ट झालेलं बटर दादांनी पिझ्झा वरती स्प्रेड केलेलं आहे, जेणेकरून पिझ्झाला एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी. तर पाहिलात अशा प्रकारे तयार होतो सावरिया सेट सिग्नेचर स्टाईल पिझ्झा. तर इथे आपला वुडन फायर पिझ्झा बनून तयार झालेला आहे.
जो व्हेजिटेबल्सने आणि पनीर तसंच चीज लोडेड आहे. बघितला तुम्ही, एवढं भारी वाटतोय ना. आता आपण इथे टेस्ट करून बघूया. एवढा ओव्हरलोडेड पिझ्झा बघून माझा आनंद तर गगनात मावत नव्हता आणि मी घेतला इथे पिझ्झाचा पहिलाच बाईट आणि ओ हो काय पिझ्झा आहे. पिझ्झा तर एवढा जबरदस्त होता ना की पिझ्झाच्या पहिल्या बाईट मध्ये मी ढगात गेले. मग तुम्हाला एवढा जर बेस्ट पिझ्झा खायचा असेल, तुम्ही नाशिकमध्ये राहणारे असाल किंवा नाशिक फिरायला येणार असाल, तर नक्की सावरिया सेटला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडचा हा वुडन फायर पिझ्झा नक्की टेस्ट करा, जो जगात भारी आहे. तुम्हालाही खूप आवडेल. मला तर सगळ्यात जास्त आवडला. संध्याकाळची दादांच्या स्टॉलला लागणारी एवढी गर्दी पाहून तुम्हाला तर कळलंच असेल की हा वुड फायर पिझ्झा नाशिकमध्ये किती जास्त व्हायरल आहे. मग तुम्ही वाट कसली बघताय? आजच व्हिजिट करा सावरिया सेट वुड फायर पिझ्झाला.